गोकुळ सोबत गोकुल. माझ्या शेतीतूनच आलं. माझ्या जेव्हा मी बघतो बाकीचे सगळेजण गव्हर्नमेंट जॉबवर असतात, पण जेव्हा शेतीचं कष्ट आपण स्वतःहून बघतो, आई वडिलांचं जेव्हा कष्ट आपण स्वतःहून बघतो, तेव्हा एक मनात एक वेगळीच जिद्द येते की नाही, मला पण काहीतरी करायचं आहे. मग त्याच वेळी मी एक ठाम निर्णय घेतलेला की मला तर क्लास 1 ऑफिसर व्हायचंच आहे. मग त्याचे माझं बॅकग्राऊंड पण सोबत लागलं. माझ्या वडिलांनी पण खूप कष्ट केले. सैनिक स्कूलची फी असेल, तिघांना शिकवणं, हे सगळ्या गोष्टी. पण जेव्हा मी स्वतःहून शेती, असेच मला पप्पा असेच मदत घेऊन जायचे शेतात पण, की चला आज शेत फिरून येऊ. मग त्यावेळी जेव्हा मी त्यांची मेहनत बघायचो, तर ती एक जिद्द येते मनात ना, त्या जिद्दीने आपला अभ्यास एक द्विगुणित होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक, आपण जे इंग्लिशमध्ये एफिशियन्सी बोलतो, की जे आपलं वाचतो, आपण जेव्हा जिद्दीने वाचतो, जेव्हा आपण आपलं पूर्ण ध्येय असतं, त्या ध्येयाने जेव्हा पुस्तक वाचतो, तर त्याचं स्मरण खूप आपल्या मेमरीमध्ये जास्त राहतं, कोणी सांगून करण्यापेक्षा. या यशात तुला कोणाचं मार्गदर्शन लाभले? मार्गदर्शन आई वडील, भाऊ असेल, दीदी असेल, हे जेव्हा खूप काही मेहनत त्यांनी पण केली माझ्यासाठी, कारण पॉसिबल नव्हतं प्रत्येक गोष्टीत प्रत्येकांना शिकवणं. मग दादाने पण खूप मेहनत केली, आई वडिलांची तर मेहनत होती. नंतर स्कूलचं पण जेव्हा आपण बघतो, एक स्कूलचा एक चांगला सॉलिड बॅकग्राऊंड होता, मित्र होते सोबत, की जे आम्ही सोबत तयारी करायचो, आणि भरपूर मित्र पण माझ्या सोबतच सिलेक्ट झाले. ह्या सर्वांचं योगदान खूप होतं, फॅमिली. धन्यवाद.